जसं जीवनामध्ये आकर्षक दिसण्यासाठी, शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी नवनवीन दागिने, सुंदर सौंदर्य प्रसाधने वापरली जातात, तसंच शरीर सजवलं जातं सुंदर दिसण्यासाठी. तसेच काही अलंकारही असतात ज्याचा वापर करून आपण आपलं मन सुंदर सजवून तयार केलं की आपल्या जीवनाचं सौंदर्य आपण स्वतः खुलवू शकतो. जीवनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या जीवनात असणारी आपली जीवाभावाची नाती आणि आपल्या जवळची माणसं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला आदर्श बनवणाऱ्या व्यक्ती या आपल्या भोवतालीच असतात. त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये सजवल्या तर आपलं आयुष्य हे नक्कीच सुंदर आणि सौंदर्याने फुलून येतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनातील खरा, सुंदर, मौल्यवान आणि स्वच्छ दागिना आणि तुमच्या मनावर शोभून दिसणारा अलंकार तुमच्यापर्यंत आणत आहेत. स्वामी म्हणतात की नात्यातलं सौंदर्य अनुभवण्यासाठी तुमच्या मनाला निर्मळ आणि स्वच्छ करावं लागतं. आयुष्याच्या प्रवासात अनेक अशी माणसं भेटतात जी आपल्या जीवनामध्ये काही चांगले प्रसंग घडवून जातात तर काही वाईटसुद्धा. परिचित नसलेली माणसंसुद्धा अगदी आपल्याला जीवाभावाची होऊन जातात आणि आपल्या जवळची असणारी अगदी आपल्या नात्यातली काही व्यक्ती, काही नाती ही आपल्या आयुष्यात आपल्याला नको नकोशी झालेली असतात. आयुष्याच्या प्रवासातील सुंदर वाटचाल हे कायम करतात, कारण अशी मौल्यवान माणसं आपल्या नशिबात मिळतात हेच आपलं भाग्य आहे. कारण हे जग पूर्णपणे बदललं आहे. इथे माणुसकी नावाला टिकलेली नाही. आपलं कोण, परकं कोण हे शोधणंसुद्धा खूप कठीण झालं आहे. कारण प्रत्येकाला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे. प्रत्येकाला आपल्यापेक्षा पुढे झालेला कोणीही पाहायचा नाही. आपल्यापेक्षा वाईट गुण कोणात आहे किंवा आपल्यापेक्षा वाईट व्यक्ती कोण आहे हे दाखवण्यामध्ये प्रत्येक व्यक्ती इथे व्यस्त आहे. पण आपल्या माणसाला आहे तसं त्याच्या गुण अवगुणासोबत स्वीकारता येणं हे सर्वात गरजेचं आहे. दोषांचा पाडा वाचून कायम त्याच्याबद्दल असणारा आपल्या मनातला द्वेष हा प्रत्येक व्यक्ती सांगत असतो. पण आज अशी अवस्था आहे की आपण एखाद्या व्यक्तीला खूप प्रेम करतो, एखाद्या व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनती करत असतो, परंतु तो व्यक्ती आपल्याला सोडून इतर व्यक्तीला मिळवण्यामध्ये इतका गुंतलेला असतो की त्याला आपल्या सुखदुःखाचं आणि आपण त्याच्यासाठी काय त्रास सहन करत असतो याची जाणीवसुद्धा त्यांना उरलेली नसते. आपण आपल्या मनामधून सर्व दोष, चुका, त्यामध्ये असणारे वाईट गोष्ट हे दूर ठेवतो आणि त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असणारा फक्त चांगुलपणा, त्यामध्ये असणारे चांगले गुण हेच आपल्या डोळ्यांना दिसतात. तर आता त्यामध्ये तुमची चुकी नाही, तर तुमच्या भावना या स्वच्छ आहेत. तुम्ही स्वामी सेवेत आहात, त्यामुळे तुम्हाला सर्व काही चांगलं पाहण्याचा दृष्टिकोन आलेला आहे. तुम्ही तुमचा दोष न मानता आपण आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय करायला हवं आणि ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी पात्र ठरतो याचा प्रयत्न करायला हवा. ज्याचा विश्वास संपादन करून तो अबाधित ठेवता आला पाहिजे अशी व्यक्ती आपल्याला मिळेल किंवा न मिळेल हे आपले भाग्य आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये देवाला आपलंसं कसं करायचं आणि आपलं आणि देवाचं नातं कसं घट्ट बनवायचं हे मात्र आपल्या हातात आहे. कारण जर तुमचं नातं या परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याशी जोडलं गेलं तर तुमच्या जीवनात या खोट्या नात्याची कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाही आणि या खोट्या नात्याच्या मोहमायेतून तुम्ही त्याच क्षणी बाहेर याल ज्या दिवशी तुमचं आणि स्वामींचं नातं अतिशय घट्ट होतं. कारण हे स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनातील सत्य, असत्य आणि ज्या गोष्टी तुम्हाला भुरळ पाडत आहेत, ज्या गोष्टीच्या मोहमायेमध्ये तुम्ही गुंतला आहात त्या गोष्टीपासून तुम्हाला दूर करतात. कारण हा स्वामींचा मार्ग तुमच्या जीवनामध्ये सुखाने भरणारा मार्ग आहे. परंतु त्या मार्गामध्ये तुम्हाला चालताना सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागेल. खूप वाईट लोक तुमच्या जीवनामध्ये ओरखडे ओढण्याचा प्रयत्न करतील. खूप काटे तुम्हाला त्या मार्गावरती टोचणार आहेत. तुमच्या पायाच्या साला निघत्याल, परंतु तुम्ही जर तो मार्ग
अविरतपणे चालत राहिलात तर नक्कीच तुमच्यापुढे एक स्वर्गाचा आणि स्वामीमय झरा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही त्या झऱ्यामध्ये पाऊल टाकलात किंवा त्या झऱ्यामध्ये जर तुम्ही आगमन केलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण हे नक्कीच आहे. आता काही व्यक्तीला जर स्वामींना पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल किंवा देवाला भेटण्याची जर तुमच्या अंतःकरणात आतोनात इच्छा असेल, देवाला भेटण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस तळमळत आहात, देवाच्या प्रत्येक इशाऱ्यामध्ये तुम्हाला स्वामी बोलल्याचा भास होत असेल, तर नक्कीच तुम्ही स्वामींचे अत्यंत प्रिय आणि अत्यंत जवळचे भक्त आहात. कारण स्वामींना आपलंसं करण्याची भाव तुमच्यामध्ये येणे आणि स्वामीबद्दल तुमच्या मनामध्ये इतका आदर सन्मान येणे हे सर्वसाधारण लक्षण नसून स्वामीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती बरसत आहे. आणि ज्या व्यक्तीवरती स्वामींचा कृपा आशीर्वाद बरसत असतो तोच व्यक्ती अंतःकरणातून प्रत्येक क्षणातून स्वामींना आठवत असतो. प्रत्येक घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनेमध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची इच्छा याच गोष्टी डोक्यात ठेवून जर ती गोष्ट स्वीकारत असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख आपला परका या कुठल्याही गोष्टी परिणाम करत नाहीत. तुमच्या जीवनामध्ये ना नफा होतो ना तोटा होतो. तुम्ही फक्त स्वामींचे झालेले असतात आणि स्वामी आई तुमचा कारभारसुद्धा चालवण्यासाठी तुमच्यापर्यंत येत असते. फक्त आता तुम्हाला गरज आहे की आपल्या फायद्यासाठी आपण इतरांना त्रास देणार नाही किंवा आपल्या सुखासाठी आपण इतरांवरती बंधनं लादणार नाही किंवा आपल्याला एखादा व्यक्ती हवा आहे म्हणून त्याच्यावर जर आपण खूप बंधनं लादत असेल तर तो आपला दोष आहे. कारण जो तुमचा आहे, जो तुम्हाला आपलं मानतो, तो काही केल्याने तुमच्यापासून दूर जात नाही. भले तुम्ही वाईट असो किंवा चांगले असो, ज्या व्यक्तीला तुमची गरज आहे तो व्यक्ती तुम्हाला कधीही सोडून दूर जाणार नाही. आणि ज्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेमच नाही, ज्या व्यक्तीला तुमची गरज नाही, तुमचं व्हायचंच नाही, तो व्यक्ती तुम्ही कितीही खेचण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्यापर्यंत कधीही येणार नाही. तुम्ही जितकं त्याला खेचण्याचा प्रयत्न कराल तितकंच तो व्यक्तीसुद्धा तुमच्यापासून दूर जात असतो. त्यामुळे काही वेळा जीवनामध्ये असा प्रसंग येतो की आहे ती परिस्थिती जशास तशी सोडून देणे आणि जो व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे त्याला सरळ मार्गाने मार्ग दाखवणे आणि त्याच्यापासून लांब होणे हे आपल्यासाठी, आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी सुद्धा खूप उत्तम ठरतं. कारण जर आपण आपल्याला मिळवण्यासाठी, आपलंसं सिद्ध करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही खेचून आपल्यापर्यंत करत आहोत तर ज्यावेळेस ती व्यक्ती तुम्हाला सोडून जबरदस्तीने निघून जाईल त्यावेळी सर्वात जास्त होणारा त्रास हा तुम्हालाच भोगावा लागतो. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूरच राहा आणि फक्त जीवनाचे एकच ध्येय ठेवा, देव आपला आणि आपण देवाचे. देवाची इच्छा तीच आपली इच्छा आणि आपली इच्छा तीच देवाचे आशीर्वाद हे समजून तुम्ही जीवनामध्ये जगत राहा. कधीही कुठल्या गोष्टीच्या मोहमायेमध्ये तुम्ही अडकणार नाही. कुठलाही सांसारिक मोह तुम्हाला व्यस्तसुद्धा करणार नाही. कारण तुमच्या जीवनावर पूर्णपणे स्वामींचा अधिकार असेल आणि तुमचं असे आयुष्य हे पूर्णपणे स्वामीमय झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.